आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालंय। दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास पथकानं 18 ऑक्टोबर रोजी महरौली इथे आरोपी आफताब पूनावालाच्या भाड्याच्या घराजवळ बसवलेल्या सीसीटीव्हीचं काही फुटेज जप्त केलंय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आफताब हातात काही सामान घेऊन तीनदा घरातून बाहेर पडताना दिसतोय। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी त्याच्याकडे याबद्दल विचारपूस केली असता आफताबनं 18 ऑक्टोबर रोजी फ्रीजमध्ये ठेवलेल्या श्रद्धाच्या मृतदेहाचे काही तुकडे आपण फेकल्याचं त्यानं सांगितलं। आफताबनं पोलिसांच्या समोर दिलेल्या जबानीनुसार श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्यानं तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवले। मृतदेहाचे तुकडे हळूहळू काळ्या पॉलिथिनमध्ये टाकून तो जंगलात फेकून देत होता। आपण दिल्लीतलं महरौली इथलं हे सीसीटीव्ही फुटेज पाहतो आहोत। आफताबच्या घराजवळचं विशिष्ट वेळात एकापाठोपाठ एक 3 वेळेला आफताब अशाच प्रकारे सॅक घेऊन आणि एक पिशवी घेऊन बाहेर पडला आणि हे सीसीटीव्ही फुटेज हाती आल्यानंतर पोलिसांनी जेव्हा त्याची पुन्हा चौकशी केली तेव्हा आपण त्या दिवसांमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे एक एक करून परिसरातल्या जंगलात फेकून दिल्याचं त्यानं मान्य केलं। श्रद्धाच्या हत्याकांडानंतर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलंय। अशा पीडित महिलांचा डेटाबेस तयार करण्याचे आदेश पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महिला आयोगाला दिले। यासाठी एक विशेष टीम स्थापन करण्यात येणार आहे। ज्या मुली आपल्या पालकांशी भांडून घर सोडून दुसऱ्या मुलाशी लग्न करतील अशा मुलींना लग्नानंतर काही त्रास झाला किंवा अत्याचार झाले तर तिला आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल। त्याबरोबरच श्रद्धा वालकरचं प्रकरण हे एकमेव नसून महाराष्ट्रात अशी अनेक प्रकरणं असू शकतात। ही टीम अशा सर्व पीडित मुलींची माहिती गोळा करून त्यांना आवश्यक ती मदत करेल असंही लोढा यांनी म्हटलंय। एक पथक का निर्माण किया जाए और बच्ची जब 18 साल से ऊपर हो जाती है तो ना उसको परिवार वाले रोक पाते हैं ना पुलिस रोक पाती है। और जब वो परिवार से झगड़ा करके यदि ऐसी शादी करके जाती है तो बाद में जहाँ जाती है उसको मालूम रहता है कि अभी वापस परिवार से तो उसको कोई मदद मिलेगी नहीं, तो उसका क्या हाल होता है ये अभी हमने दिल्ली के प्रकरण में देखा। और बच्चियों के साथ ऐसा नहीं हो इसलिए पथक काम करे, ऐसी सारी अपने परिवार से मूल परिवार से डिस्कनेक्ट हुई बच्चियों के बारे में पता लगा के उनको यदि कोई सहायता की जरूरत हो तो उनको सहायता और प्रोटेक्शन दोनों प्रदान करें। तिकडे महाराष्ट्रात उत्तर प्रदेशप्रमाणे लव जिहाद विरोधी कायदा आणण्याची गरज आहे अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे। जबरदस्तीनं धर्मांतर करणं किंवा फूस लावून पळवून नेणं अशा केसेसमध्ये या मुलींना त्या कुटुंबाला संरक्षण देणं गरजेचं आहे असंही त्यांनी नमूद केलं। श्रद्धा वालकरसोबत घडलेली घटना ही अंगावर काटा आणणारी असून तरुण पिढीनं यातून धडा घेतला पाहिजे असं मत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं। हे अतिशय भयानक आहे। तुम्हाला सांगते की श्रद्धा वालकरची जी घटना झाली ती तर अक्षरशः अंगावर काटे आणण्यासारखी होती। म्हणजे माणूस आहे की काय आहे? जबरदस्तीने धर्मांतरण करणं, मुलींना फूस लावणं, त्यांना पळवून नेणं, या ज्या काही केसेस असतील अशा केसेसमध्ये त्या मुलींना आणि त्यांच्या परिवाराला संरक्षण देणं गरजेचं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा उत्तर प्रदेशसारखाच लव जिहादचा कायदा आणणं अतिशय गरजेचं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये शिंदे फडणवीस सरकारने तो नक्की आणावा। तेव्हा सगळेच जण या विषयात आता सतर्क झालेत आणि सक्रिय झालेत। तिकडे राज्यात महापुरुषांवर सुरू असलेल्या टीकांवरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। सावरकरांवर टीका केली म्हणून नेहरूंवर टीका करू नये, महापुरुषांवरील चिखलफेक थांबवा असं संजय राऊत यांनी म्हटलंय। ते लढले म्हणून देश घडू शकला, त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही असंही राऊत यांनी नमूद केलं। इतर कोणी देशाला महापौरांच्या संदर्भात सांगू नये, देशाला त्यांचं योगदान माहिती आहे असा टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावलाय। वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल
आणि महात्मा गांधी या सगळ्यांविषयी कोणी काही या देशाला सांगण्याची गरज नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाचे एक स्थान आणि योगदान है. मैं कहने से, पंडित नेहरू के ऊपर कुछ बोलने से या सावरकर जी के ऊपर बोलने से लोगों के ज्ञान में कोई नया कोई ज्ञान नहीं मिलेगा. लोगों को मालूम है, लोग सब देखते हैं, पहचानते हैं, सोचते भी हैं. हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे, एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का, जे काय चाललंय सगळं, आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. बलिदान की है सबके लिए. इस देश के मन में आदर और आस्था हमेशा रहेगी और है. और ये जो स्वतंत्र सेनानी है वो किसी एक पार्टी के या किसी एक विचारधारा के नहीं होते. देश बनाने के लिए वो लोगों ने त्याग किया है, ये भूलना नहीं चाहिए. और अब वो जिंदा नहीं है तो उनके खिलाफ जो सफाई देने के लिए जिंदा नहीं है, तो क्या हुआ क्या नहीं हुआ, ना यहाँ ना वहाँ किसी ने भी उनके ऊपर इस तरह से कीचड़ नहीं फेंकना चाहिए. राहुल गांधी यांनी सावरकरांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या बद्दल बाळासाहेबांची शिवसेना पक्ष अद्यापही आक्रमक आहे. बाळासाहेबांची शिवसेना आणि सावरकरवादी कार्यकर्त्यांनी जोडे मारा आंदोलन तसंच रास्ता रोकोही केला. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले आणि राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा यावेळी अतिशय आक्रमक पद्धतीने निषेध करण्यात आला. मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाली का, सर्व मंत्र्यांची काय भूमिका होती, हे सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण कार्यकर्ते रस्त्यावर येतात, आंदोलन करतात, जनतेच्या विचाराचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये असतं. परंतु जो काय प्रकार घडला याच्यावर कॅबिनेट झालेल्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये निषेध करण्यात आलेला आहे. आणि सर्व मंत्री महोदय दोन्ही पक्षाचे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना, दोन्हीही मंत्र्यांनी एकमुखाने हा ठराव केलेला आहे. आणि ह्या भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या आहेत. नाही, आपल्या सर्वांना माहिती आहे, राहुल गांधीने येऊन महाराष्ट्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा जो अपमान केलेला आहे आणि वेळोवेळी राहुल गांधीकडून तो अपमान केला जातोय, तर हे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना कदापि सहन करणार नाही. आणि महाराष्ट्रातली संपूर्ण जनता आणि मराठी माणूस हे कदापि सहन करणार नाही की महाराष्ट्राचा सुपुत्राचा हा वेळोवेळी अपमान होतोय. आणि म्हणून बाळासाहेबांनी जी, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, त्यामुळे बाळासाहेबांची जी विचारांची परंपरा आम्ही पुढे घेऊन जातोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की मणिशंकर अय्यरनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ज्यावेळी अपमान केला त्यावेळी ह्याच शिवाजी पार्कला जोडो मारो आंदोलन झालं होतं. त्यामुळे आज वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या स्मृतीस्थळाच्या इथेच आम्ही हे जोडो मारो आंदोलन आज या ठिकाणी घेतलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू रणजित सावरकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर ही भेट झाली. राहुल गांधी यांच्या विरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेसाठी त्यांचे आभार मानण्याकरता रणजित सावरकर आपल्या सहकाऱ्यांसह राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं. यानंतर राज्यात मोठा वाद उफाळला. यावरून काल मनसेनं राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आंदोलन केलं होतं. या पार्श्वभूमीवर रणजित सावरकर आणि राज ठाकरे यांच्यात भेट आणि चर्चा झाली. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. काँग्रेसने आता मिशन महाराष्ट्र हाती घेतलाय. काश्मीर आणि कन्याकुमारीच्या यात्रेनंतर महाराष्ट्रात सुद्धा एक भव्य रॅली काढली जाणार आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा हा मोर्चा असेल आणि काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी या स्वतः महाराष्ट्रात सभा घेतील अशी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. तसंच भारत जोडो यात्रेवर होणाऱ्या टीकेला सुद्धा त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
पुढच्या काळात सोनियाजी पण येणार आहेत, प्रियंकाजी पण येणार आहेत आणि वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आतापासून सांगतो 6 कमिशनर हेडमध्ये या यात्रा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या रॅलीज आम्ही अजून पुन्हा घेणार आहोत. त्यामुळे जे चिंता तुम्हाला आहे ते महाराष्ट्राच्या जनतेलाही सोनियाजी आणि प्रियंकाजी आणि राहुलजी वेगळ्या वेगळ्या भागामध्ये सभा घ्याव्यात अशी महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे आणि निश्चितपणे महाराष्ट्राच्या जनतेची आणि आपली इच्छा पूर्ण केली जाईल. महाराष्ट्रातल्या 6 कमिशनर हेडमध्ये मोठीच रॅलीज, शेतकरी रॅलीज, युवकांच्या रॅलीज अशा पद्धतीच्या त्या रॅलीज होणार आहेत. जे लोक अफवा पसरत होते राहुलजींची यात्रा ही सफल होणार नाही महाराष्ट्रात आणि मला म्हणायचे की नाना पटोले बालिश आहे. जेव्हा सांगत होतो की आम्ही आमच्या पक्षातले कोणी जाणार नाही, पण ते लोक सांगत होते की राहुलजी आलेत आणि काँग्रेस तुटणार आहे, अनेक नेते जाणार आहेत. आज बालिश कोण झालेत त्या लोकांचं नाव न घेता मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की बालिश कोण झाले ते आपण पाहिलं. तिकडे औरंगाबादमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना डिलीट देऊन सन्मानित करण्यात आलं. प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न समाजाच्या निर्मितीकरता नॉलेज ॲज अ पॉवरचा उपयोग करण्यामध्ये विद्यापीठ आणि महाविद्यालयांची खूप मोठी भूमिका आहे. परंतु या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या त्या भागामध्ये आवश्यकता असणारे सामाजिक आर्थिक परिवर्तनाकरता काय केलं पाहिजे, शिक्षणामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्याकरता काय केलं पाहिजे आणि त्या भागातल्या सर्वांगीण आर्थिक विकासाकरता काय केलं पाहिजे याची पण विजन विद्यापीठाकडून अभिप्रेत आहे. मला विश्वास आहे की हे विद्यापीठ नक्कीच मराठवाड्याच्या इतिहासामध्ये एक प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न मराठवाडा बनण्याकरता नक्कीच उपयोगी ठरेल. मी एकच विनंती या ठिकाणी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना करणार आहे की आपल्या इथे जालन्याला आम्ही समुद्र आणलेला आहे. म्हणजे मुंबईच्या पोर्टमधून जो व्यवहार होतो तो जालन्यामधल्या सॅटेलाईट पोर्टमधून आता होऊ शकेल. त्यामुळे लॉजिस्टिक पार्क, एक्सपोर्ट इम्पोर्ट, इथला कापूस असेल, इथली फळं असतील, इथल्या भाज्या असतील, या जगाच्या नकाशामध्ये निर्यात करण्यामध्ये याचा उपयोग होऊ शकतो. इथल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीजमधून मोठं एक्सपोर्ट होतं. आपल्या इथे टू व्हीलर इंडस्ट्रीमध्ये मीच या विभागाचा मंत्री असल्यामुळे 50% जे टू व्हीलर तयार होतात, बजाज, TVS आणि हिरोचे, हे सगळे एक्सपोर्ट होतात. आणि आता इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझेल, बायो LNG आणि ग्रीन हायड्रोजन याची पण कामाला सुरुवात झालेली आहे. मला विश्वास आहे की विद्यापीठांनी या जालन्याच्या मल्टीमॉडल लॉजिस्टिक पार्क, हे जे ड्राय पोर्ट आहे, याच्या अनुषंगाने काही कोर्सेस सुरू केले तर नक्कीच त्याचा खूप उपयोग होईल. जे इथले शेतकरी आहेत त्यांना समृद्ध, संपन्न करण्याकरता अन्नदाताच्या बरोबर ते ऊर्जादाता झाले पाहिजे, असा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. पवारसाहेबही यात खूप काम करत असतात. आप सब बच्चों से निवेदन करता हूं कि ये डिग्री PhD डिलीट नहीं कर पाए होंगे, परंतु इन्होंने जो काम किया है वो काम किसी प्रोफेसर या छात्र जो बड़ी परिश्रम से अपने अपने फील्ड में PhD करता है, डिलीट करता है, इनका काम मुझे लगता है कि जो राष्ट्र को योगदान है वो किसी डिलीट से कम नहीं है, बल्कि डिलीट से भी ज़्यादा है. अगर कोई और डिग्री होती इससे बड़ी तो हम आपको वो डिग्री देते. अब वो कहीं हमारे भटकल साहब के ढूंढ कर आएंगे, साइंटिस्ट है, इनोविस्ट है. तुम्हारा सौभाग्य है. और सबसे बड़ी बात यह है कि आजकल आप लोग अंग्रेजी मीडियम से ज़्यादा पढ़ते हैं और प्राइमरी से ही क्या है, सरकारी स्कूल छोड़ करके जो कॉन्वेंट और इंग्लिश मीडियम ऐसे स्कूलों में ज़्यादा जाते हैं. अब होगा उसका मैं नहीं जानता क्या विशेषता है. मैं अभी पवार साहब से पूछ रहा था
कि मैंने कहा कि आपने प्राइमरी कहाँ से पढ़ा, 5वीं तक कहाँ से पढ़ा, तो वो भी मेरी तरह से जिला परिषद के स्कूल से पढ़े हैं, जहाँ 5वीं तक हम ABCD कुछ जानते ही नहीं थे। तो प्राइमरी से पढ़ा, मैंने 6वीं से अंग्रेजी पढ़ा, उन्होंने भी 6वीं 7वीं 8वीं से अंग्रेजी पढ़ना शुरू किया होगा। लेकिन अपने फील्ड में वो भी खेती करके, खेती के बारे में, कृषकों के बारे में बात हमेशा करते हैं, और उन्होंने अपना बड़ा कीर्तिमान किया। यहाँ महाराष्ट्र में खेती और साखर, गन्ने के बारे में, शुगर के बारे में उन्होंने अभूतपूर्व काम किया। और इसलिए कभी कभी थोड़ा गुस्सा भी आता तो भी शुगर से भी ज्यादा मीठे रहते हैं। राजनीति में कभी कभी थोड़ा आता है। अब हमारे नितिन जी, मुझे लगता है ये जब सड़क बनाते हैं तो आजकल नई नई गाड़ियां निकल रही, नए नए व्हीकल निकल रहे हैं, तो वो व्हीकल सोचते होंगे, भाई व्हीकल बनाने वाले, कि भाई ये गडकरी सड़क बना रहा है, आखिर इसकी सड़क के बराबर इसकी उसकी स्पीड में हम जा भी पाएंगे कि नहीं जा पाएंगे। ऐसी तो ये सड़क बनाई जा रहे हैं। अब जहां देखो वहां इनकी सड़क है। बहुत से लोग अब इनको गडकरी की जगह रोडकरी बोलने लग गए हैं। सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्री संदीपन भुमरे आणि कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा ताफा अडवण्यात आला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। उत्पादक शेतकऱ्यांच्याकडे लक्ष न दिल्यास तीव्र संघर्षाला सामोरं जावं लागेल असा सज्जड दम स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आला। याच्यानंतर आम्हाला जर आदेश आले तर आपला आमने सामनेचा लढाई यापुढे आम्ही संघटना केल्याशिवाय राहणार नाही। मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक बनला असून तो पाडण्यासाठी मध्य रेल्वेवर 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येतोय। CSMT आणि मशीद रेल्वे स्थानकांच्या दरम्यान असलेला हा धोकादायक कर्नाक पूल त्याचं बांधकाम पाडण्यात येणार आहे। पुलाचं पाडकाम रात्री 11 वाजता सुरू होईल आणि 21 नोव्हेंबरला मध्यरात्री 2 वाजेपर्यंत चालेल। या काळात CSMT ते भायखळा आणि वडाळा दरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे कसारा आणि खोपोली इथून येणाऱ्या लोकल भायखळा, परळ, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील। इथूनच लोकल परत सोडण्यात येतील। मुख्य आणि हार्बर मार्गावर 1096 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर हार्बर मार्गावर पनवेल इथून येणाऱ्या लोकल या वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून पुन्हा डाऊन दिशेला जातील। या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील अशी माहिती रेल्वेने दिली आहे। ब्रिटिशकालीन कर्नाक पुलाचं काम आज रात्री 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे। आपण पाहू शकतात या पुलाचं काम चालू आहे। काम चालू असल्यामुळे त्यामुळे CSMT ते भायखळा किंवा स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक 21 तास आणि मेल एक्सप्रेसची वाहतूक 27 तास बंद राहणार आहे। प्रवेशांची गैरसोय होऊ नये त्यासाठी मध्य रेल्वेकडून 10 नोव्हेंबरला ब्लॉकेजची माहिती प्रवेशांना देण्यात आली होती, पण प्रत्यक्षात आपत्काली करण्यासाठी मुंबई आणि उपनगरात जाणाऱ्यांना प्रवेशांची संख्या किंवा प्रवेशाची संख्या पाहता रविवारची दिवस मोठा बिनझोप्याचा ठरणार आहे। त्यामुळे CST ते भायखळा दरम्यान स्थळानंतर मध्य रेल्वेकडून प्रवेशांना आवाहन करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आज रात्रीपासून मुंबईत रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे। याबद्दल MPSCनं मेगा ब्लॉकच्या संदर्भात एक नोटीस दिली आहे। उद्या होणाऱ्या MPSCच्या परीक्षांच्या संदर्भात ही नोटीस आहे। मेगा ब्लॉक असल्यानं उमेदवारांनी परीक्षेच्या ठिकाणी वेळेत पोहोचावं। परीक्षा केंद्रात उशिरा आलात तर प्रवेश दिला जाणार नाही असं या नोटिसीच्या माध्यमातून MPSCनं कळवलं आहे।
मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूया. थोड्याच वेळात माझी सहकारी राखीसोबत अनेक महत्त्वाच्या बातम्या.